तुला काही सुदगीत आहे की नाही? हा, लग्न झाल्यावर कोणी उठते का 8 वाजता? हा, बापाच्या घरी केलं ते केलं, आता लग्न झालं ना तुला काही समजते की नाही? तुझ्या मायने काही शिकवलं की नाही तुला? की तेच सांगलं की नवऱ्याच्या घरी बी 8 वाजता उठायचं असं सांगायला काय? म्हणून तर तू उठत नाही. काही नका म्हणत जाऊ. माय काय आले म्हणेन मला 8 वाजता उठ की 9 वाजता उठ, मी मामानं काही करीन. हा, किती ले उठीन. नवरा काही मला म्हणत नाही आणि बुढी भल्ली माभवती टोमने लावत राहते. 8 वाजता उठतं 9 वाजता उठतं काय घेऊन देणार तुम्हाला? मी किती ले उठो? बिनकल्या खाणीचे लवकर उठलं तर लवकर धंदा होते. हा, 8 वाजता उठून कोणता धंदा करतो तू? हा, हे झाड झूड काही सडा सारोन हा हे कोण करत जाईल? भांडे गिंडे असतात पडेल, हे कधी करत जाशील तू? हा, का दिवसभर तेच करत जाशील का? मग काय करता मग? हा, तुम्ही कोणत्या ढसाचे रस करायला चालले? तुम्ही करत जाणते का मग? मागे फालतू टिपरून लावायचं. हा, सगळं करायचं तुम्ही ना. मी काहीच करणार नाही, सांगून देऊ राहिली. हो, अशी बरी नाही करणार. हा, लग्न कायसाठी केलं मा पोरानं? लग्न कायसाठी केलं तुझ्यासोबत? कबूल केलं का मला तुम्ही ना? हा, कबूल केलं की सगळंच करायला लागेल तुला? असं काही कबूल केलं काय? मा नवरा मला म्हणत नाही, तुम्ही मोठा म्हणून राहिल्या. हा, मा नवरा मला जा म्हणीन की हे काम कर, त्या करीन मी. तर लोक करत नाही काम काहीच, सांगून देऊ राहिली. आज म्हटलं तर म्हटलं मला हे रोज किंकिंगी लावायची नाही मा भोवती. हा, किंगरी सांगून राहिली, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. कयकल्या खाणीचे तुझ्या मायने काही शिकवलं की नाही तुला? हा, की 8 वाजता उठायचं शिकवलंय? सकाळी उठा लवकर की काही? हा, अंग धुणं नाही. 1 वाजता अंग धुणं हा कोणता टाइम आहे? अंग धुयाचा आणि स्वयंपाक तसाच करतं बिन अंग धुयाचा. तसंच खा का आम्ही ते खरकट? काही शिकवलं की नाही तुला तुझ्या मायनं? मी तुम्हाला सांगून राहिली. हा, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. माझी माय नाही काढायची, सांगून राहिली. हा, सगळं काही चालते काढलं तर, पण माझी माय जर काढली तर माझ्या दिमाग सांगते बरं. पहिले सांगून देऊ राहिली तुम्हाला. हा, मी काही नाही बोलीन मग तुले एवढी काऊन नाही अक्कल? हा, समजत काऊन नाही तुले की सकाळून उठा, अंग तोंड धुवा, मग स्वयंपाक करा? हा, हे काऊन नाही समजत तुले? हा, 5ल्या पायरी उठतं, 5ल्या पायरी अंग धुतं, स्वयंपाक केदवा करतं. हा, हे असे काम असतात का लग्न व्हायला पाहिजे? असे काम असतात? काही उठल्या घर झाडणं नाही, दार झाडणं नाही, काही त्या गायच्या इकडे लक्ष देणं नाही. हा, बाईच्या जातीनं तर सगळं लक्ष द्यायला पाहिजे. हा, माय तर आता कामही नाही पडू द्यायला पाहिजे तुला. इकडे तिकडे लक्ष द्या, मी तर बसून खाल्लं तर चालते, पण नाही, तू तर माय मलाच सांगते सगळे काम आणि तू मस्त बसून राहता खाईन. हा, हे असं असते का? मी सांगून राहील तुम्हाला, मला हे एवढे काम काहीच जमत नाही. हा, मी मनानं करीन तेवढं येते मला. हा, मी जास्त काही करत नाही आणि मला काही जास्त बोलायचं नाही. सांगून राहील तुम्हाला आता. एकदा सांगलं, दोनदा सांगलं, किती खेप सांगा तुम्हाला हेच हे? हा ना बाई, आता लग्न करूनच काय फायदा केला या पोरानं? काय सांगा? फक्त शोकासाठी लग्न झालं फक्त. हे काहीच कामाचं नाही. सारा चुरा पोटार मला घ्यायला लागून राहिलं ना. काही घेऊन देणंच नाही त्या दोघाईले. बस मी बी तुम्हालाच खाऊ घालतो ना, पोचतो ना. तुम्ही नका काही करू. तुम्ही मस्त घरात बसून राहत जा एका कमरेत खोलीत. जाय बाय, जाय लवकर. सकाळ किंगरी लावून राहिली मा भोवती. पोराला सांगतोय जाय बाय, मला लोक सांगू झाली की लावते किंगरी मा भोवती. हे नाही केलं ते नाही केलं. तुला करायचं असेल तर करत जाय. मला नको सांगत जाऊ, सांगून राहिली. घेणं देणं आधी उपट करते मा भोवती. करणं असेल तर करत जाय. हा, मला नको सांगत जाऊ, बोल नको माझ्यासोबत आता. वर चटासो माय बाईला शिल्लक असो माय बाई तू. हा, तू मीवर बी आली आता. हा, सासूली असं तू मी म्हणत असतात काय? हा, काही इज्जत आहे की नाही माई? थांब तुझं नाव सांगतो मी मा पोराले. जाय ना जाय, सांग. हा, काय करते तुझ्या पोरगा मी पाहतो मग. जाय सांग मला. तुझी वरचट खाण्याची भेटली व माय बाई वायरी मध्ये सून काही कामाची नाही. हे काही धडी नाही भेटली. शिल्लक खाण्याची सासू भेटली काय सांगा माय बाई मला? उठली सुटली की नाही फक्त तिचं तेच असते, काही कामं नाही करत. 8 वाजता उठते. मी मामताना किती उठो, इले काय घेऊन दे ना. खाते पेते सटवट राहते मोठा बोक्याचा बोक्या. माभवती किंगरी लावते हे मोठी. तू अगोदर मी मानवऱ्याला सांगतो ना तुझे कारण मी काय करतात. हा, कसे कान भरतं माहित होतं, कशी बोलतं मला तर सांगतो ना. मानवऱ्याला सांगतो अगोदर. बाबा जे काही अगोगाम आहेत ना ते अगोगाम सोडून द्या. आता सांगून राहिलो तुम्हाला. बस झाला आता बदनामी करणं. गावात सारे लोक थू करून राहिले. तोंड टाकायला जागा ठेवली नाही राजा तुम्ही ना. सारी लाज गमवली आमची. त्याच्यात बोट घालत आहे राजा. ए बाबू नाही बापा, कानाले हात आहे बापा. रामकृष्ण हरी, आता बिलकुल मी कोणाचे काही घेणं देणं नाही. मले मी सारं सोडलं बाबू. हा, आता मले फक्त हरिनाम जपणं आहे. आता दुसरं काहीच नाही बापा. कोणाचे काहीच घेणं देणं रे बाबा मले. तुम्ही ना असाच हरिनाम जपला. आम्हाला सारं चिवत्यात काढता तुम्ही. तुमचे रिकामे कामं चालू. कुठे काही दारूचं तर कुठे वरलीचा, कुठे पत्ता तर कोणाचे भांडण तर कोणाचं काही शिनाली तर कोणाची चोरी. हा, सारे लफडेखोर कामात तुमचे. तुम्हाला काऊन नाही लाज काऊन नाही वाटत हो जरा शिकवी? का सारे लोक थू करता तरी राजा तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या करायचं तुम्ही करताच. बाबू आता नाही होणार ना तसं, बिलकुल नाही होणार. हा, तुला शब्द देऊन राहिलो मी. आता काहीच नाही बिलकुल. हा, कोणाची भांडण नाही, तंटा नाही, कोणाची लाव लगाई नाही, काहीच नाही. आपल्याला जमतच नाही. आता सोडून दिलं मी सारं. पुरतं सोडलं की मनापासून सोडून दिलं, नाही तर मग सुरूच आहे आपलं. फक्त पोरासाठी तोंडावर म्हणून राहिले की नाही गड्या मी आता सारं सोडून दिलं. तर हे बंद धंदे बंद करा बापा तुम्ही. तुमच्या पायी आम्हाला कोणी उभं नाही करू राहिलो गावात.
बाबू मी काय एवढा वाईट आवायला लोक माझ्यासोबत माही खाजू जातात मला मग मग माझ्या आणखी चूप बसल्या जात नाही गड्या मग मला खाजू वाटते लोकांची असा विषय आहे ना हा मी कोणाचे म्हणजे अगोपणा करतच नाही कोणाच्या कानूनमध्ये जात नाही मी एवढा सभ्य माणूस आहे पण लोकांनी मला बहु बदमाश केलं काय करू मी हा तरी मी म्हणून राहिलो ना रामकृष्ण हरी आता कोणी बोललं बी कोणी मारलं बी तर काही घेणं देणं नाही मला मी कोणाच्या ह्याच्यात पडणार नाही आता हो कोण वाईट आणि कोण चांगला हे सारं मला माहित आहे पण तुमच्या पैसारी मा आबा आजीची इज्जत चालली ना ह बुडा तिकडे खाव खाव करून राहिला राजा ह कामासाठी मरमर करते आणि तुम्ही सायाजपणे पाणी फिरवता त्याच्यावर सारं ह त्या बुड्याची इज्जत किती आहे गावात ह जटी पाय टाकीन तरी पाणी काढीन आपला आबा आणि तुम्ही राजा मट्टी मोल करून टाकली हो इज्जत बुड्या डोंगरान बैकून दिला वाटतं मापुऱ्या बुड्यानं चार्जिंग केलं वाटते म्हणून तर हा लाल माझं टमटम करत लोक त्याचा होत ना उली बुडा बुडीचं कार्यस्थान आहे बाबू आता जाऊ दे बाबा जे झालं ते झालं लागलंच तर बाबा मी त्या बुडा बुडीली माफी मागतो बाबू तसा काही विषय नाही ना आपला आजपासून सार सोडलं रे बाबू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फालतू तोंडात देवाचं नाव घेताना बदनाम करता देवाला रामकृष्ण हरी आपल्या ज्यानं काहीच होत नाही राजा फक्त तुम्ही घरात राहत जा आता बाहेर नका जात जाऊ तुम्ही नाही कमवलं काही तर चालते फक्त पुरापत्या करू नका हा आमच्या डोक्याला साप लावू नका माय बी कावली मी बी कावलो आणि तुम्ही जरी असं टेन्शन देता आम्ही थैली उचलून चालले जा बा मामाच्या घरी हा तुमचं कसं तुमचं काही काम सुटत नाही असे रिकामे काम हे बाबू बदनाम काही नाही करत बापा नाही रे बापा हो तू तर लय समजदार दादा गळा मला समजून सांगून राहिला काही लगा काही हो कोणासोबत राहायचं रे बा तू आता मोठा नाही झालो का मी का लहान आहो का किटकुला बाळ आहो का मी मला समजतात साऱ्या गोष्टी चार दोघांच्या गोष्टी ऐकतो मी गप्पा करतो उठतो बसतो येतो जातो कुठे मला समजते चांगलं वाईट आता तुम्ही सारं जिकडे तिकडे काय आता सांगा तुम्हाला काय बना बाबू तू तर लय मोठा झाला बापा हो आबायला टेकला ना तू मला शांतपणा सांगून राहिला हा कसं किटकुल झालं थांब तू एखाद्या दिवशी तुझ्या बजेटच बसत आता कसं माझा लोड आहे ना तुझ्या म्हटलं ऐका लागते मला कारण की बाबू त्यातून पैसे घेणार तर मला बाबू आपलं एक काम करणं गड्या 100 रुपये देणं गड्या बिडी काढली लय तलप लागली गड्या काही सोय नाही माही बेळाईने टीबी होते फफूस रिकामा होते त्यानं सळते अंधरूत बेळ्या फेता बेळ्या पण ते काही शोक करत राहता का काही 100 रुपये मुकड्यासाठी बसा पैसे द्या पैसे खाली तांबाखूची पुढून चुन्याची तरी आणून दे ते तरी सोयत जाईन खात जाईन मी ते दे ना बिडाने ओढत मी आता तांबाखूने कॅन्सर होते तोंडाचा मोठं तोंड फाटते सडते त्याच्यातून पू निघते बाहेर चालले मोठे तांबाखू खायला पाहिजे बेळ्या प्यायला पाहिजे सोडून जाते शो कामे काम घरी बसत जा मस्त शिरा पुरी वरण वांग्याची भाजी सटवट खात जा तूप खात जा लागलं असतं तर पण ते तांबाखू बिडी फिडी प्यायची नाही आता अजिबात बरं बाबू तू म्हणशील तसं बापा मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तांबाखू खात असाल तर सोडून द्या बरं हो महापोराचं भूषणचं आहे का बरं महापोर का खरं बोलते का माय काय झालं असं तू तर मला लस नाराज दिसून राहिली तोंडावर 12 वाजे लागते काय झालं काय सांगू माय या घंट्याच्या बायकोनं मला हन्यास आणला हो माय बाई एक काम नाही ऐकत ना उलट मला जबाब देते ते उलटी बोलते मला तेतून मी करते सांग आता मी काय करू हो ना बाई काय करून राहिली घंट्याची बायको अशी चांगली वागत नाही का घरात कामं गिमं करते की नाही की करत नाही काय सांगतं माय बाई एक काम नाही ऐकत ना किती वाजता उठते ते 9 वाजता उठते सांगतो 9 वाजता उठल्या स्वयंपाकाला भिडते खरकटा स्वयंपाक खाऊ घालते ते आणि किती वाजता अंग धुते मग माहिती काय 4 वाजता अंग धुते सांग हे संस्कारात तिचे एक काम नाही ऐकत ते माया मी तिने आज म्हटलं मी ना की लवकर उठत जाय बाई असं करत जाय तसं करत जाय तर ते मायावर भपकावली मलाच बोलली ते म्हणजे तुम्हाला काही घेणं देणं नाही म्हणे माया मी उठीन ता उठीन म्हणेन करीन ता करीन काम अशी बोलली ती मला बापा 8-9 वाजता कोण उठते हो माय बाई तू तिची काही काढत नाहीस काय आडव्या हाताने घेणं तिले ते अशीच नाचत जाईन तुला काही म्हटलं नाही तिले की पुढे बी ते अशीच उठत जाईन एक दिवस नाही लवकर उठणार म्हटलं माहिती काय आडव्या हाताने घेतली चांगली माझ्यासारखी पाहिजे होती माई वायरी सकाळी 5 वाजता उठते म्हटलं आणि उठल्या आंघोळ करते झाडझूड करते झाडाला पाणी टाकते गाईले पाणी पाजते आणि हे सगळे कामं करते म्हटलं मग स्वयंपाक करते माहिती आहे काय हो ना माय बाई तुला चांगली सून भेटली पण मला भेटली ना दलिंदर वानाची मा म्हटलं तर एक ऐकत नाही माय बाई ते मलाच उलटी बोलते ना आता काय करू मी आपले तर हात हटले बाई आता उपाय हटला ना
हो बाई, तुम्ही तुमच्या सुनीला जास्त सूट नका देत जाऊ. ते डोक्यावर बशीन म्हटलं, माहिती काय, पुढे काहीच कामं नाही करणार. तुमच्याच भोवती लावत जाईन ते. जरासं घेत जा तिला आडव्या हाताने बोलत जा जरासं. आता तिला दाबलं तर आता दबीन ते, पुढे तर ते डोक्यावर बशीन. मग तर तुम्हाला होऊन बी नाही करू देत ते, माहिती काय. असं होईन मग. काय सांगू माय बाई, मी सगळं करून बसली ना मी. आता आज तिला मी किती बोलली बी बा, पण बोलून काहीच फायदा नाही ना. ते मावरच भपकावली ना, मलाच बोलली. आणि तू मी बी म्हटलं तिनं आज मला. सगळंच करून बसली मी, पण काही खरं नाही दिसत मला. काही खरं नाही दिसत हो माय बाई. बाई, तुला पाहिलं नाही माय बाई पहिले लग्नाच्या अगोदर. अशी काली केली बरं तुला सून. ते पाहिलं घरानं कसं आहे तिचं, काही लक्ष तर द्यावं लागत होतं. अशी इदाशील घराण्यातली केली तू ना, काही कामाची आहे का ते. पहिलेच पाहून देखून करायला पाहिजे. उशीर लागला तर चालते जरासा, पण कसं चांगलं झालं पाहिजे. मला तर सगळं माहित होतं बाई, पण बोलता नाही येत ना काही. तुमची इनिवाई आहेत की नाही, तुमच्या इनीच्या पुढे इवायचं काहीच चालत नाही म्हटलं. भांडे घासते, धुणंही धुते, आणि काय म्हणतात ते इंधन काढी ते बी आणून देते चुलीजवळ. हे एवढे कामं करते तो. पक्का बैल करून ठेवलाय तो तुमच्या इनीनं. तुमच्या इवायाले हे सगळं कामं करावंच लागतात, नाही तर मग असे झोडते की नाही ते, त्याची सगळी खल्ली बिल्ली काढते. असं आहे ते माय बी घराना, काही खरा नाही तो. आणि ते संस्कार विचार पाडले तुमच्या सुनीवर, म्हणून ते काही ऐकत नाही तुमच्या म्हटलं, माहिती आहे काय. तुम्ही पाहिजे बरं. त्या पोराला जरासं सांभाळून जप माय बाई. नाही तर तू सुन की नाही, त्याला बी गुलाम बनवईन. त्याला बी हातची कटपुतलीच बनवते ते आता काही दिवसानं. पाहिजे त्याला जरासं. आता काही म्हणत असेल ना बाई तो, तुमची सून अशी वागते तर तो काही बोलत असेल ना तिले. कायचं काय माय बाई, काही ऐकत नाही ना तो बी. तो आता बायकोच्याच म्हटलं ऐकते ना, माय म्हटलं काहीच ऐकत नाही. जाऊ दे बाई, पुढचं काही सांगायला पुरत नाही माय बाई. चालली मी, बंद्या गावात पेरल्या जाते. मग जरासं आपण काही सांगलं की जाऊ दे, चालली मी आता. थांब ना. एवढी घाई तुला जायची. जाऊ दे माय बाई, काय माय हाताना आता आपलीच बदनामी करा. जाऊ दे माय, चालली मी, काही सांगून फायदा नाही. त्या गेली की नाही पळत. सांगली का गोष्ट पुरी नाही म्हणते, सांगून काही फायदा नाही म्हणते. हे असंच आहे ना, काही खरं नाही हिचं बी आता. तिले मरे तर लोक कामच करणार ना सुनीच्या हाताखाली. ते सून काय धडी आहे काय. ते पाहिजे इले कशी पिन्नावून घेते चांगली तर पाहिजे. नाही पण बाई, असं नाही केलं पाहिजे कोण. आता कोणी सासूले वाटते की नाही आपल्या सुनीनं धंदा केला पाहिजे, आपल्याला आराम भेटला पाहिजे, असं कोणी सासूले वाटते. काही निघतात बाई आजकालच्या सुनाने, काही धड नाही. माय बाई, असं नाही तसं नाही. जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं आहे. चल माय, आजकालचा जमाना असतो आहे. आता सुनीच्याच म्हटलं ऐका लागते सगळं. सासूने काही बोललं तर ऐकूनच घ्यायला लागते. असा जमाना आहे आता. काय खरं आहे व काय खरं नाही राहिलं आता. सुनीले बाई ना, त्याचे मायबापला गोड असतात. नवऱ्याच्या मायबाप निराचीन कोळेच घेतात. असं असते. नवऱ्याच्या मायबापाला कोणी चांगलं नाही पाहत ना, असं रीतच आहे ना ते सगळ्याची. कोण धड पाहते. आणि मायबापाला कसे गुल्लू गुल्लू वागवतात मग. मायबाप आले की पावनचार करू दे, हे करू दे. सासूले एक दिवस खाऊ नाही घालते चांगलं. अशा बाय आहात माय बाई. जाऊ दे आता, ते तर परिस्थिती आहेच म्हणा तशी. आता सगळ्याची जायते. बाबा होतात की नाही याचे कामं, येते की नाही हे रोज वाट पाहा लागते नुसता यायची. येतच नाही 11-12 वाजल्याशिवाय. मला इकडे झप येते, पण या बाईचं काय माहित बापा. तसा रस तिकडे काय करते काय माहित माऊली. माणसाला इकडे झप येते, मग काय करा माणसानं सांगा. यायला पाहिजे की नाही झटकणी पटकणी का आपला नवरा अंदर बसला की काही समजत नाही गेले अजून. मी काय बयार राहिली बाई. बाबा आता काय आले हो तू रात्री 2-3 वाजता. मी झपल्या रे ती अटीसा. एवढा टाइमपास असते का? नाही काय करत राहतो तिकडे तू भेजा खात राहतो मा. मी अंदर खोलीत आलो की झटकन यायला पाहिजे मागो पोयत. नाही आपलं तिकडे काय करते काय माहित. राहू दे तो सगळे काम. तुमची माय तर माझ्याभोवती सगळे काम टाकून देते ना. एक काम नाही करत तुमची माय. मग मला काम पुरतील नाही तर काय तर केदवा येऊ मग मी. तू पहिले इकडे मोठी मुकड्यान बस. आणि शांततेत काय नाही मला सांग. अरे अशी काही फळफळ करू नको त्यातून. जरा या घरात माझी जीव कावला सांगून राहिली मी. तुमच्या मायला समजून सांगा जरा. उठली सुटली की टुमना लावत राहते माझ्याभोवती सकाळून उठल्या. काय झालं पण काऊन तू अशी एवढी गरम होऊन राहिली तू. मी उठली बी नाही तर तुमची माय माबाची किरकिर लावते सांगा. म्हणजे झाडझुड नाही करत, पाणी नाही भरत, त्या गाईले नाही पाहत म्हणते तू, भांडे नाही घासत बरोबर, आणि स्वयंपाक खरकटा करतं. अंग नाही धुत म्हणते लवकर. सांगा ना, हे अशी बोलते बा तुमची माय. आता तुला काय म्हणते माहिती आहे काय, नवरा बायको म्हणते सट खोलीत झपतात म्हणते, आणि लगे उठलं की म्हणते स्वयंपाकाला भेटते, आणि खरकटा स्वयंपाक म्हणते आम्हाला खाऊ घालते. अशी बोलते तुमची माय मला. आता हे ऐकणार नाही. हे शेवटचं आहे सांगून राहिली तुमच्या मायला. आता हजावून बजावून सांगून द्या. मला जर आता काही मतलब पुढे तर मी चालली जाणार मग बापाच्या घरी. मी राहणार नाही, सांगून देऊ राहिली तुम्हाला. जाऊ दे ना, कुठे विचार डोक्यात घेऊन राहिली. टेन्शन नको घेत जाऊ तू. चाल मग आपण आपलं काम करू. जाऊ दे ना, तो विचार सोडून देत जाय बा तू. खोलीत आलं की नाही आपलं सुरू करत जाय तू. ते बुढीचं माया सोडून देत जाय. आपल्या खोलीत आलं की तिकडेच फुले बाहेर ठेवत जाय बुडीले. ते मला काही सांगू नका. आता त्या तुमच्या मायनं आता मला काही म्हटलं की ते राहीन या घरात, नाही तर एक तर मी राहीन या घरात. सांगून देऊ राहिली तुम्हाला. या काना नाही का की त्या काना नाही का, मी राहणार नाही म्हणजे राहणार नाही. माझ्या का वातावरण तर लयच गरम व्हायला दिसते मला. आज काही खरं नाही गडा. आज काही मेळ येत नाही रे बा घंट्या तुया. आज नुसतं तुझ्या बुडी पुरानं चालते. तुझ्या मुळाचं गाणं गायचं रे बोही. आता काही खरं नाही का घंट्या. दे ना तू मामायचं कुठे टेन्शन घेत राहायचं घेणं ना दे ना. आता राहू या जाऊ दे ना. कुठे डोक्याला माय बाम लावून राहिली. चाल लवकर झपून राहू आपण. किंग नको लावू तू बी आता.
म्हणता तुम्ही झपून राहू हा, इकडे माझ्या डोक्याला टेन्शन आहे, मला काही सुचून नाही राहिलं. एवढी तुमची माय मला बोलून गेली, तेच ते मला विचार येऊन राहिले. माय काय करू मी? तुमच्या माय एवढे तर बावन नाही बाबा, बाई कोणती सासू नाही काही अशी. बाकीच्या सासा बाईला की नवाई येते. हे माझ्यासोबत पाहून तुमची माय कशी वागते तर जरासं काही समजून नाही घेत मला. धाम सकाळी उठलो की नाही पाहतो मी, पाय मा मायले पाहतो मी, हा कशी तर आदेश बोलले तर. हा तू काय समजून राहिली? बस सकाळी गेलो उठलो की नाही, बस पाय तू कसा तमाशा मांडतो. तू काय टेन्शन घेऊ नका. हा बळकला मस्त जमते आता. हो बापा, ते पहा तुमचं काय आहे तर. मी आता ऐकून नाही घेणार, सांगून राहिली तुम्हाला आता. चाल ना झपणं. हा टेन्शन नको घेऊन, चाल लवकर. आसपास काही नाही. जोड्या यायचं नाही, माय हातेला यायचं नाही मला. ते मुलीचा मॅटर पहिले सॉल्व करा आणि मग माझ्या जोड्या. तसं नाही आता, सांगून राहिली. काय वेळा कोणत्या आज गाणं होते वाटते वेळा, काय खरं नाही वेळा. आज तर बाबा फोन करून राहिली बायको तुझी. काय एवढं टेन्शन घेत राहायचं व. ऐकून मी सकाळी सांगतो मामायला काय आहे, तू डोकं नको खाऊ. त्यांना असं नको करत जाऊ ना तू. मोसम मध्ये गाडी तोडतो वाजू सांग असं असं नको करत जाऊ ना. मोसम नाही, मोसम गेला चुल्यात तुमचा. इकडे मा मोसम तुटेला, त्या बुढीला पहिले पहा तुम्ही. रात गई बात गई सकाळी पाहून माय आता चालणं काय फालतू डोकं खाऊन राहिली घेणार दे ना माय. हेतल्या का तू असंच करत राहायचं मग किंकी. रोजचं जाय तुझ्या घरानं काही ना काही तू काढतच राहायचं म्हणतातच. काय सुचते काय माहित बाबा तुले. आज काहीच मेळ येत नाही. मुकाड्याने झपतो मी आणि मला काही तुम्ही आता किरकिर लावू नका. ते सकून पाहू आता काय आहे तर. तुम्ही बी मुकाट्यामध्ये झपू द्या आता. काहीच मेळ नाही होती. हे चांगले गरम व्हायला घंटा. पहिले बुढीचं पाहा लागेल तुया, बुढीचं मॅटर मोडा लागेल. सकाळी उठल्याबरोबर आता बुढीला शेका लागेल आपल्याला. तर आपला मेळीन भाऊ, तर आपला संसार बसेल. नाही तर मग अशा होईन का जमीन का. असे तर वय भाऊ वाज जाईन गोट. भीती गोळे तोंड कर आता मुकड्यान झपून. आता सकाळी लोक काही नाही. आता मरले का कोळला तुम्ही मायले का सुसून देऊन राहिले का तुले. बाई चांगला डंगरा फसला हो माय बाई आपला. हे अवदसा कुकूनच घातली माझ्या घरात. काही पाहिलं नाही, देखलं नाही. कशा संस्कारात तिच्या काहीच घेणं देणं नाही हो माय बाई. काहीच नव्हतं घेणं देणं. फक्त लग्न करायचीच पडली होती माय बाई. पोरगी भेटली, चांगली भेटली, झालं लवकर लग्न. पण काही फायदा नाही झाला हो माय बाई. आता समजून राहिलं मला. कोणत्याच गोष्टीचे ढब नाही माय बाई, कोणत्याच गोष्टीचे संस्कार नाही. काहीच येत नाही ना माय बाई. हे उठणं केदवा, तर स्वयंपाक केदवा, तर अंग धुणं केदवा. निरा कशाच कामात बाबा हे उलटेन पालटे. आपल्या जमान्यात नाही केलं बाबा आपण असं. आपल्याला पटतही नाही. आपण म्हणत ते आता आपल्या अंगात शिरजोर होते. कायच करा आता. अहो मा काय तिथं मी जोडून राहील तू. घेणार दे ना. तुला वादळ पाहिजे का घरात. बायको जणांची कोण लागत राहायचं तू. तुला काय डोकं गिकसाय की काय. काही तुरणी वायरी आहे. कोणती एक वायरी आहे ना, तिच्या मनान करू दे तिले. तू काय टेम्पो टाकत राहायचं, मला घेणार दे ना. टोकत राहायचं मला बायकोला. चलो माय बाई तिनं बैकून दिला नाही. आले रातभर तेच काम केलं ना तिनं. बैकून द्यायचं कान भरायचं याचं. काय झालं रे तुले, काय झालं. एवढा कल्ला करून राहिला मा, काय केलं मी ना असं. बायकोच्या नानी कोण लागत राहायचं तू. तुला काय डोकसा भेजा घ्यायची आहे की नाही, मेंदू आहे की नाही. समजा नाही तुले. बे नकली कामं करत राहतो का. फुकाचं खाऊन राहिली, राहून राहिली, डॉक्टर खाऊन राहिली. मा बायकोला त्रास देते ते. हे नाही केलं ते नाही केलं. उठीन ते 12 वाजता. तुला काय करावं लागते. तुला काय करावं लागते. अंग धुईन संध्याकाळी रात्री धुईन 12 वाजता. तुला काय करावं लागते काय. फुकड्यानं खात जाईन बसत जाय. खात जाईन बसत जाय. ते तू धगडीन मला बंदे कामं सांगते ना. ते कामं करता करता थंडी होते माई. टुल्ली काढी अटी नाही करत. सगळं झाड झूड पाणी भरणं, शेणपाणी करणं, सारवणं सगळं माईकडे आहे ना. नुसतं करून राहिली. ते काय करते रे. अटुल्ली काढी तटी नाही करत. पासल्या पायरी उठते, पासल्या पायरी अंग धुते. आणि मोठा मला बोलून राहिला तू. तिले म्हणणं काही मोठा मायजवळ आला तर काय मनवऱ्याचे कान भरतं काय. नुसतं सगळे कामं करतो घरातले. तू तर फक्त बसेलच असतं. काय करतो तू. हे पहा तुमची माय. मी म्हणूनच तुम्हाला रात्री सगळं सांगलं मी ना. तुमच्या मायचं कारस्थान पहा तुम्हीच काय म्हणते तर माझ्याबद्दल. पहा ना तुमच्या मायचं किती खौट मन आहे माझ्याविषयी. जराशी काही चांगली बोलत नाही तुमची माय माझ्यासोबत कधीच. काय केलं माय बाई मी ना तुले. काय केलं असं. कामं मी करतो ना सगळी. काऊन आड घेऊन राहिली मावर. म्हणतं की तू करतो कामं सगळे. कधी केलं तू ना कामं सगळे. कधी केले. पासल्या पायरी तर उठतं तू आणि कधी कामं करशील. माय बायको काय खोटी बोलून राहिली का. सारं गुरा बुटार माय बायको किती त्या कडक पोयान भाजी अशी काय भांडं धुतलं कोणा घरचं अशी भाजी करस तू. भाजी नाही फागा नाही. पाय ना माय बायको कसा स्वयंपाक करते चांगला. तुले कडक नाही एका आवाज सांगू राहिलो. तुले अटी राही ना अशी तर पद्धतशी राहायचो. मला बायकोच्या पुढे तुला कामं करावं लागत जाती. शिल्लक कामं करायची नाही. बोलायचं नाही मला बायकोला. अरे बापा हो ना. हेच राहिलं तर नाही तर ऐकायचं. मी ना तुला लहानाचं मोठं केलं बापा. त्याची जाणीव काहीच नाही तुले. आणि आता मला म्हणतं की घराच्या बाहेर नाही काही करणं नाही तुला तर. काहीच कदर नाही जराची काही माहीत म्हणाले. बाबा तुमच्या मायला काय नाटक येतात तर. नाटक खोरी आहे ती पुरी. जास्त शिल्लक नको झालो. तू काय डोक्यावर बसून हागू नको माय. चालली तुझी किंगरी ऐकूनच राहिलो मी मगापासून. मामायला अरे करतं. लाज वाटत नाही का तुले. आता शिल्लक कोणा करत तुम्ही. आले मार म्हणते. मला अगोदर केस कंबळलं पडीन मी. शिल्लक बोलायचं शिल्लक चालायचं सांगू राहिलो मी. मुकडे राहायचं.
थांब रे तू, थांब ना. रात्री पाहतो ना तुला कसं तुझ्या मायच्या देखत मला बोलून राहिला की नाही. थांब तू आता. हो ना बोला ना तुम्ही, मलाच बोला ना आता. हेच राहिलं ना बोलायचं. मी नाही राहत आता. मी चालली बा माय बाबाच्या घरी आता. तुम्ही सगळेजण दोघे मारले की मला बोलत जासाल. आता बोलता मला काल तर मारसान मी बाबा. मी नाही राहत. मी चालली आता. उठले सुटले की कोळ्या धमक्या देतो. कोळ्या धमक्या देतो काय? आम्ही भेट नाही त्या कोळ्या धमकीला. होय थैली उचला निघ त्या माय बापाच्या घरी जाय. ती सुटली की काही जरा झालं किचाकिची की म्हणते मी चालली माय बापाच्या घरी. मी नाही राहत. कोणाला धमक्या देते तू? निघ ना. तुला जायचं असलं तर कोणाला विचारत नाही माणूस. नाही ना, निघ ना थैली घेऊन. मा तू बी जास्त टंग नको करू ना. चुप ठेव द्या थोडं तोंड. हा बरं मा तू तुझे काम कर बरं तू. तू मायच्या देखत जास्त वय करत जा का? थांब ना. तुला दाबणं माझ्या हाती आहे ना. थांब ना तू. तुला काय सांगा लागते का? जावे पाणी गिन्यान मला प्यायले. चहा गिटा चल बाई लोक निघ हडून. थोडं पाहून राहिले का माझ्यासाठी? मी चांगी मी नाही टाकत गिगत. माझ्या देखत कसं मला बोलता आलं. आता चहा काय करता नाही येत काय? मी नाही करत. मी चालली झोपायला माग खोलीत. आपल्यासोबत बोलायचं नाही आजपासून. ऐक ना काय घोरा रे बाबा माग. हा इकडे माया आणि इकडे बाय सांगा कोणाचं आहे का कोणाला काय म्हणा काय मला काही सुचून नाही राहिला. आता डोकं घेऊ करा सायला भीतीला डायरेक्ट डोळं काही मेंदूच चालून नाही राहिला आता. मित्र कसं करू? मी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. हा नामदेव 2-4 दिवस लयच वारं घुसलं तुमच्या अंगात. उठली सुटली की मोदी मोदी. काय 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 डसलं होतं तुम्हाला? काय चावलं काय होतं? पण ना बे गावाची मजा घेऊन राहील तुम्ही. मला काहीच घेऊन नाही भाऊ. मी मा कामात रामा माय. कामाचे काम असते आपलं. पण कसं असते गावातले लोक माई मजा घेतात भाऊ. मी मजा घेतो मग गावातल्या लोकही. म्हणून तर म्हणून राहिलो माझ्या अंगात राजकारण कसं काय आलं. नाही तर सकाळी गेला माणूस की संध्याकाळी वावरातून घरी येते. घरी कंपनी नामदेव भाऊचं म्हटलं बा. पण आता कसं काय राजकारण या गोष्टी शिकून समजून राहायला बा नामदेव भाऊ. मला फळफळ बोलायला म्हटलं बा नामदेव भाऊ. नामदेव भाऊ काम 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 नुसतं काम. आणि आता बऱ्या गोष्टी सुचल्या बापा राजकारणात. साऱ्या गावात तेच वारं चालू आहे. उठला सुटला तो म्हणते राहुल गांधी, हा म्हणते मोदी, कोणी म्हणते महाविकास आघाडी, कोणी म्हणते मोठी आघाडी, कोणती म्हणते लाईनी आघाडी, कोणी म्हणाला मनसेन, कोणी म्हणाला काही. मग माई डोकं सटकलं ना भाऊ. मग न्याय गेला दाबून असंच. आमने भाऊ आपल्या गरीब माणसाचं कष्टकरी माणसाचं काम नाही भाऊ हे राजकारण. हे फंट्या लोकांचे काम आहे. जे लोक रोज वावरात जातात घरी येतात त्याचे कामं नाही ते. जे फुकटे आहे मांग मांग फिरणार त्याचे काम आहेत राजा. आपल्या राजा आपल्या कामाचं फुरसत नाही. त्या फुकट्याला समजून सांगण्यासाठीच तुम्ही आता केलं. पण ते समजत नाही भाऊ. ते काय भाऊ बोट्या भेटला की चाललं माग माग. मागे फिरायला का लागते ते. हे कसे असतात भाऊ भाऊ भाऊ. मांग मांग सतरंदा उचलायला पाहिजे नाहीत का कार्यकर्ते? कार्यकर्ते म्हणजे कुत्र्याचे अंड. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच विषय नाही द्यायचा. लोक वापर करते माझ्या का नामदेव. फक्त निवडणूक होईपर्यंत. निवडणूक झाली की तुम्ही कोण आणि मी कोण. मग आमदारही ओळखत नाही खामदारही ओळखत नाही. घ्या मग हिसके. मग भाऊशी बोलायचं जरी असलं तर 4-5 घंटे थांबा लागते. मग देतील भाऊ बोलावतील हवा देतील. एवढी तर इज्जत नाही राहिली. काय करता भाऊ भाऊ करू. ते जाऊ दे आपल्याला काही घेणे देणं नाही बाबा. नामदेव भाऊ नामदेव भाऊ राजा मा घरी वातावरण तपलं राजा. पुरं राजकारण झालं ना घरात. कोणतं राजकारण? तुझ्या घरात आलं का अंगात? बरं पाहिजे बापा आचारसंहिता लागेल आहे बरं. छोटा मा घरात धना दणके दणके चालू आहेत. काय इकून गेलं की हे मारते कंबळल्या, तिकून गेलं की माय मारते हो बाळल्या. काय सांगा पुरा पैसे नाव मी नामदेव भाऊ. मित्र उद्या भाऊ आता गंटनची काय स्टोरी आहे. आज कसं जास्त होऊन राहिला मग व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे. दुसरा कोणताही अर्थ नाही बरं. नाही तर मग असं अर्थाचे बेअर्थ काढायला लय होते. मित्र पूर्णतः काल्पनिक कथा आहे. कोणाशी जीवनाशी याच्या वास्तविकशी काही संबंध नाही.